अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री भाऊ महाराज की जय, भालचंद्र महाराज की जय। आज जे भाऊनी प्रेम दिलेलं आहे, मी आज 25 वर्ष आहे संस्थेमध्ये, जे प्रेम दिलेलं आहे असं कुठेच मिळालेलं नाही आणि भाऊंचे उपकार ह्या जन्मामध्ये तर मी विसरू शकत नाही। मी यावर्षी 21 दिवस नाही येऊ शकलो, पहिल्या पालखीमध्ये 21 दिवस होतो, पण मला एवढं टेन्शन आलेलं की मी कसं चालणार म्हणून। पण मला असा अनुभव आला की पालखी घेतेवेळी एकदम हलकी असायची आणि मी भरपूर चालायचो, पण पालखी एवढी जड व्हायची की मी थोडा वेळ पण म्हणजे चालू शकायचो नाही। असं वाटायचं, असा अनुभव यायचा की महाराज पालखीमध्ये बसलेले आहेत आणि भाऊ पालखीमध्ये बसलेले आहेत। हा आपला अनुभव तिथे, आणि माझे पाय तर म्हणजे जरा पण दुखलेले नाहीत याच्यामध्ये, आणि सर्वांनी भरपूर मदत केली। दादांचं पण प्रेम आपल्या पाठीशी आहे। या पालखीत एक खूप छान अनुभव आला। आम्हा शहरी लोकांना धावायची, पळायची, सकाळी लवकर उठायची सवय नसते, पण तुम्ही भाऊंना जर प्रार्थना केलात तर खूप सोप्या रीतीने सगळ्या गोष्टी करून घेतात। आणि एक गोष्ट मला सांगायला खूप आवडेल, जेव्हा ज्या वेळेला मी महाराजांचा दंडा धरला आहे किंवा अब्दागिरी धरली आहे, जे काय धरलं आहे, तेव्हा मी फक्त प्रार्थना केली, मला पालखीच्या मागे पडू देऊ नका। तेव्हा महाराजांनी ताकद देऊन पालखीबरोबर ठेवलं आहे। जेव्हा मी दुसऱ्याकडे दिलं, त्याच्या 15 मिनिटाच्या आत मी जवळजवळ अर्धा किलोमीटर मागे पडलेलं। तर महाराज आपल्याला ताकद देतात, हे मी सांगू इच्छितो। भाऊ महाराजांच्या प्रेमापोटी सगळे जमलेले आपल्या संस्थेची सगळ्यांची आज जी केलेली, जी आमच्या भोईंसाठी जी केलेली अरेंजमेंट, जी संस्थेने केलेलं सर्व जे आहे, कुठल्या भोईला त्रास होऊ नये, काय होऊ नये, जे केलेलं आहे त्यासाठी सर्व भोईंतर्फे संस्थेचा खूप आभार। अक्कलकोटपासून ते हितपर्यंत येईपर्यंत मला भाऊनी अजिबात सोडलं नाही आहे आणि मला एवढं हे केलं, त्यांनी साथ दिली की भाऊंनी जी साथ दिली मला आणि इथपर्यंत आणलं, ते भाऊंबद्दल। गेल्या 7 दिवसात मला एक अनुभव असा आला की शारीरिक वेदना जरी होत होत्या तरी त्याच्यामधूनही कसा उत्साह मेंटेन ठेवायचा हे मला या 7 दिवसात कळलं आणि समजलं। यावर्षी मला अन्नदानाला यायला नाही भेटला, 2 तारखेचा माझा तिकीट होता, यायला नाही भेटला, पण मी विचार केला होता का मी भाऊंच्या पालखीला 7 दिवस चालणार, ही माझ्या मनात अगदी निश्चित होता, पण मी भाऊंच्या पुढे पुढे चाललो पालखीला। मी अनुभव सांगतो, 2002ला आम्ही पालखी जेव्हा दहागाव वाशिनला नेली, तेव्हा भाऊंनी एक चक्र केलं आणि जेवढे 21 दिवस चालत होते त्या चक्रामध्ये आतमध्ये सगळ्यांना घेतलं आणि हार घातले भाऊंनी स्वतः। आज सेम तशी आठवण झाली मला, दादांनी आज इथे आम्हाला इथे बसवून, भले 7 दिवस आम्ही चाललो, पण दादांनी जे आज इथे 7 दिवस बसवून जे आम्हाला इथे हे केलं आहे, रिलॅक्स केलं आणि अनुभव सांगायला सांगितले, ती आठवण झाली मला आज। टप्पा प्रमुख या नात्याने ह्या लोकांनी मला जेव्हा जेव्हा हाक मारली तेव्हा सगळे उभे राहिले आहेत आणि सर्व एकदम ताकदीने आपल्या उत्साहाने पालखी वाहत होते। आता हे 7 दिवस यांनी जे एफर्ट्स दिलेत, हा मेजर टप्पा होता, पहिला टप्पा होता, हा मेजर टप्पा होता आणि कोळी बांधवांनी काढून चांगलं आम्हाला सहकार्य मिळालं आणि आपलं सहकार्य असंच राहून द्या। बघा, हे भाऊ महाराजांनी दिलेलं कार्य आहे, त्यामुळे तुम्ही सर्वांनी हा सहभाग दिला आहे। म्हणजे भाऊंचं शब्दाला तुम्ही किती म्हणजे अनुभवलं आहे, तुम्ही स्वतःच अनुभवलेलं आहे, तुम्ही आणि काय सांगणार सद्गुरु श्री भाऊ महाराज की जय, भालचंद्र महाराज।